आणि आता एक नजर टाकणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या न्यूज टॉप 9 वर। पुण्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत एसपी महाविद्यालयामध्ये शिवजयंती सोहळा, बाल शिवाजीचा पाळणा, पालखी मिरवणूक आणि आदर्श मातापिता यांचा सत्कार समारंभ। खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची ही उपस्थिती। शिवडी न्हावा सेवा दरम्यान बांधण्यात आलेल्या अटल सेतूवरून एसटीची शिवनेरी बस धावणार। उद्यापासून प्रायोगिक तत्वावरती पुणे स्टेशन ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर अशी बस सुरू करण्यात येणार। मुंबईमध्ये 9 महामार्गावरती उभारली जातीये ITMS प्रणाली। 14 प्रकारच्या वाहतूक नियमांचं उल्लंघन कॅमेऱ्यात टिपलं जाणार। मोनोची महालक्ष्मी रेल्वे आणि मेट्रो स्थानकाला जोडणी देण्यासाठी ट्रॅव्हलेटर बसवण्यात येणार। 2024 पर्यंत ट्रॅव्हलेटरची उभारणी पूर्ण करण्याचा MMRDAचा मानस। रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेकडे पालिकेचं दुर्लक्ष। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या केवळ 50% पाणीसाठा शिल्लक। राखीव कोट्यातील पाणी उपलब्ध होण्यासाठी पालिकेची राज्य सरकारकडे धाव। BDD प्रकल्पामध्ये आता प्रत्येकाला पार्किंग हवं। प्रत्येक सदनिका धारकाकडनं पार्किंगची मागणी। BDD चाळवासियांना पार्किंग देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार, म्हाडाची माहिती। पुण्यात उन्हाळ्याचा चटका वाढल्यानं पालेभाज्यांची आवक कमी। आवक घटल्यानं कोबी, फ्लॉवर, वांग्याच्या दरात वाढ। अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती।